जळगाव जिल्ह्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात रब्बी हंगामातील ज्वारी आणि मका खरेदीसाठी शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आलाय। आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थित माजी आमदार लताताई सोनावणे यांच्या हस्ते ज्वारी आणि काटा पूजन करून केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी आमदार सोनावणे यांनी खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश दिलेत। तसेच आदिवासी बहुल आणि दुर्गम भागातील ज्वारी मका उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। की शेतकऱ्यांचं भरड धान्य आहे शासनाने हमी भावामध्ये जो शासनाचा ठरलेला भाव असतो त्या भावात घ्यायचं असतं। आपल्याकडे मागच्या कालखंडामध्ये गोडाऊन उपलब्ध नव्हतं, जे आपण चारडीचं मोठं गोडाऊन मानलं ते संपूर्ण फुल भरलेलं आहे। जागा नसल्यामुळे थोडं मागच्या वेळेला हे भरड धान्य खरेदी केंद्र सुरू झालं नव्हतं। मी तहसीलदार महोदयांना सांगितलं की आपल्याला काही करून ते धान्य खरेदी करावी लागेल। त्यांनी मग एक गोडाऊनची व्यवस्था केली। जवळपास आपल्याकडे 6000 क्विंटल 6000 क्विंटल जे आहे 1 क्विंटल धान्य खरेदी केलं जाणार आहे आणि मका 1500 क्विंटल खरेदी केला जाणार आहे। याच्यासाठी गोडाऊन नसल्यामुळं थोडं मागच्या कालखंडात सुरू झालं नाही, पुन्हा शासनाने परवानगी दिली। आज आपण हे गोडाऊन सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना केंद्र शासनात आणि राज्य शासनाच्या वतीने हमी भाव आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न शासन सातत्याने करत असतं। दरवर्षी या हमी भावामध्ये वाढ होत राहते आणि हक्काचं किंवा व्यापारात गेलं तर 2 पैसे कमी भावाने द्यावं लागतं, पण शासनाकडे मोजलं तर एक पूर्ण भावात त्यांना भेटतो आणि शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे जास्त उपलब्ध होतात। हे योजना करत असताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी ही योजना सुरू केली आणि योजनेचा फायदा शेतकरी घेत आहेत। त्या शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो। काही शेतकरी घाईगर्दीत माल विकून टाकतात, त्यांच्याकडे ठेवायला जागा नसते, तर त्यांना एक घाई केल्यामुळे व्यापाऱ्यांकडेच जावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं। मी त्यांना हेच सांगेल की आपण घाई न करता जर 1 महिना 1.5 महिना आपला माल जर थांबवून ठेवला तर आपल्याला हमी भावाचा जो पैसा आहे तो उपलब्ध होईल, त्या भावामध्ये आपलं खरेदी केलं जाईल। तर त्यांनी ही पुढच्या वेळेला काळजी घ्यावी ही एक विनंती शेतकऱ्यांना करणार आहे। आणि तहसीलदार महोदयांना सांगितलं की बाबा व्यवस्थित कोणाची कंप्लेंट येणार नाही, त्या पद्धतीने हे मोजमाप झालं पाहिजे। इथं शेतकरी आला आहे, त्याचे ट्रॅक्टर लागले 2-2 दिवस तो उभा राहतो असं होता कामा नये। त्यांचे जे नंबर आहे त्यांना व्हॉट्सअपवरती कोणत्या दिवशी जाणार, किती वाजता त्यांचं ट्रॅक्टर इथे आणायचं अशा सूचना त्यांनी जर व्यवस्थित दिल्या तर गोंधळ जो होतो तो गोंधळ होणार नाही अशा सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना महायुतीतील नेत्यांनी संयमाने भूमिका मांडण्याचं आवाहन केलंय। रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील वादांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत संभ्रम निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं ते म्हणाले। तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले सुनील तटकरे आणि स्वतःची बैठक झाल्याचं सांगत भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावे हे शिवसेनेची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच भास्कर जाधव यांना दिशा समितीच्या बैठकीचं निमंत्रण उशिरा मिळाल्याच्या मुद्द्यावर लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात कायदेशीर कार्यवाही झाल्याची नमूद करत डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग टाळावा असं आवाहनही त्यांनी केलंय। आता दिशा समितीची मीटिंग पालकमंत्री म्हणून काही मी लावत नाही। दिशा समितीचे जे अध्यक्ष असतात त्याची मीटिंग लावतात, त्याची निमंत्रणं जिल्हा कार्यालयात देतात। परंतु दिशा समितीचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा काय तर दिशा समिती म्हणजे जिल्ह्यामध्ये असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कीम आहेत त्याचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये जर काही पूर्तता करायची असेल तर ती दिल्लीमधनं करून घ्यावी, हा त्याचा खऱ्या अर्थानं कॉन्सेप्ट आहे। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेमधनं डीपीसीची कामं मंजूर होत नाहीत, आमदार निधी हे त्या दिशा समितीला अपेक्षित आहे असं मला वाटत नाही। म्हणून मी म्हटलं तटकरे साहेब हे आम्हाला देखील सिनियर आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे तुमचा पण ड्यू रिस्पेक्ट, पण ते दिशा समितीला कृषी विभागानं तिथं काय केलं हे पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगतील असं मला वाटतं। प्रत्येक लोकप्रतिनिधीला अशा कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालंच पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे, हीच भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते। आणि त्याच्यामध्ये भास्करराव जाधवांना जर उशिरा मिळालेलं असेल तर मी देखील पालकमंत्री म्हणून त्याच्यात लक्ष घालेन ना, तो अधिकार मला देखील आहे।
सर, कोकणातील महायुतीतले दोन महत्वाचे नेते सुनील तटकरे आणि रामदासभाई कदम यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी चालू आहे. त्याची म्हणजे काल सुद्धा त्यांनी टीका केली होती. रामदासभाईंनी त्याला प्रत्युत्तर देखील तटकरे साहेबांनी दिली. शिंदे साहेबांकडे याबाबत मी त्यांना सांगणार आहे असं देखील तटकरे त्यांच्या बाईटमध्ये म्हणालेले आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना काय विचारलं की कोकणातले दोन नेते, बरोबर आहे, ते नेते असल्यामुळं ते त्यांच्या वक्तव्यावर मला काहीच बोलायचं नाही. मी एक साधा सर्वसामान्य शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, एक शिवसेनेचे नेते आहेत. त्याच्यामुळं महायुतीमध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी करावं एवढीच माझी विनंती आहे. त्याच्यामुळं आता कोण काय बोललंय आणि माझी मराठी भाषेचा जरी मंत्री असलो तरी मला ते समजत नाहीत. त्याच्यामुळं तसं दोन सिनियर नेत्यांनी एकमेकावर आरोप करायचे कितपत योग्य वाटतं सध्याच्या युगामध्ये? मी आता याचं दोन्ही उत्तर senior आहेत. ह्याचं उत्तर दिलं तर नाही. आपण पण एक नेते असं आपण त्यांना बोलू शकता की नाही? मी परत एकदा सांगतो, मी कोकणाच्या नेत्याच्या कॉम्पिटिशन मध्ये पण नाही. ज्यांना कोणाला कोकणचं नेते व्हायचंय, अजून कोणाला महाराष्ट्राचं नेते व्हायचं, त्यांना अगदी लक्ष लाभ होऊ दे. मी एकनाथ शिंदे साहेबांचा एक सर्वसामान्य शिवसैनिक मंत्री म्हणून काम करतोय. मला या वादामध्ये पडायचं नाही. दोन्ही नेते आहेत, समजदार आहेत, आमच्यापेक्षा मोठी कारकीर्द त्यांची राजकारणात झालेली आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अपेक्षित असलेलं ते करतील एवढी माझी अपेक्षा आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात तटकरेंचा बिनविरोध निवड या संदर्भात तटकरेंना विचारणा केली असता ते म्हणाले की उदय सामंतांचे फार मोठे उपकार माझ्यावरती आहेत. त्याला माझा काय संबंध? की ज्या दिवशी उमेदवार जो भरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की 4 तारखेला गुलाल उधळला जाईल. तर ते म्हणाले की मी पुन्हा एकदा स्पष्ट पद्धतीनं सांगतो, महेंद्र दळवी साहेबांच्या मुलीने कन्येनं जो फॉर्म भरलेला होता तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागे घेण्यामध्ये यशस्वी झालो. पण जे सन्माननीय उमेदवार इथनं मागे गेले त्यांचा माझा काडी मात्रही संबंध नाही. आणि मी आजही सांगतो की त्यांना मागे जायची गरज नव्हती. ते 15-20 मतामध्ये राहिले असते. त्याच्यामुळे एवढी एफर्ट्स त्यांच्यावर कुणी घेतले मला माहित नाही आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी नव्हतो हे मी स्पष्ट पद्धतीने सांगतो. हे पण आम्ही त्यांना विचारलं की सामंतांनी सांगितलं की घेतलं माघार घेऊन त्यांना फार मोठं महत्व दिलं. म्हटलं महत्व देण्याची गरज नव्हती, त्यांनी मागे घेतली त्यांना. ते म्हणाले मी काही ते ऐकलं नाही की वाचलं नाही. ते मी आज परत सांगतो ना, पुन्हा एकदा मी सांगतो, तटकरे साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे. ते पालकमंत्री असतानाच आम्ही राजकीय कारकीर्द करायचो. पण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ही स्वराज्य संस्थेची निवडणूक करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा झाली. मी त्या बैठकीला होतो. या सगळ्या चर्चांती महेंद्र दळवी साहेबांच्या कन्येनं फॉर्म जो मागे घ्यायचा होता त्या संदर्भामध्ये आदल्या दिवशी हा फॉर्म मागे घेतला गेला. पण तो फॉर्म त्या दिवशी मागे घ्यायला घाई का होती हे मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याच्यामुळं इथल्या उमेदवारानं जो फॉर्म मागे घेतला त्याच्याशी माझा सुतरामाही संबंध नाही. आणि मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे की माझ्या मतदारसंघातला एखादा असा फॉर्म मागे घेत असताना मला विचारलं पाहिजे होतं, माझ्याशी चर्चा केली गेली पाहिजे होती. याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन होतो. म्हणजे मी काय महायुतीच्या विरोधात काय करणार नाही, पण एखादा उमेदवार बिनविरोध करत असताना मला सांगितलं असतं, मी काय नको म्हटलं असतं. पण ज्या लोकांनी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये 5 वेळा मला मतदान केलं, 5 वेळा माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्या लोकांना कन्व्हिन्स करायला पाहिजे ना. उद्या मी आमदार होणार म्हटल्यानंतर ताबडतोब ती सिस्टीम उरकून घ्यायची हे मला काहीच माहित नव्हतं. आणि मी आजही मी रेकॉर्डवर सांगितलं तुमच्या, पण हे पण सांगितलं की तटकरे साहेबांबद्दल नितांत मला आदर आहे, परंतु ह्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो आणि मला कोणी घेतलं पण नाही. ते का घेतलं नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे, मला माहिती. सर, तुमचे खालच्या बैठकीत त्यांच्या बैठकीमध्ये की आम्हाला निधी मिळत नाही. आता राष्ट्रवादीच्या मीटिंगमध्ये मी कसं काय असतं? पुणे पुणे महानगरपालिकेमध्ये थम्पिंग मेजॉरिटीनं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टी हा मित्रपक्ष आहे. त्याच्यामुळं जय पवार साहेब असतील, पार्थ पवार साहेब असतील, मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील ना, किंवा सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. मनसेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा राजू पाटील रवींद्र चव्हाण आणि महायुतीवरती आरोप केलेले पाहायला मिळते. थोडा मात दाखवू नका, तुमचे दादा रिक्षा चालवायचे तेव्हा आम्ही मर्सिडीजून फिरायचो. काय 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 तुमचे दादा तेव्हा रिक्षातून फिरायचे तेव्हा आम्ही मर्सिडी घेऊन फिरायचो. कोण पूर्वी रिक्षातनं फिरायचं? मी पण पूर्वी एसटीतनं फिरायचो. रिक्षा चालवायचं कशासाठी? कोणाबद्दल बोलतो?
हे बघा, कोणाच्या परिस्थितीवर राजकारणात बोलू नये आणि हे देखील काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे. ज्याची आपण पात्रता ठरवतो तो कधी ना कधी आपला जर बॉस झाला तर मग किती त्रास होतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कशाला बोललं पाहिजे ना. तत्वाशी भांडायचं. मी परवा देखील एका प्रसंगामध्ये सांगितलं की मला कोणाच्या घराण्याशिवाय किंवा घराण्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या केसेसबद्दल मला विचारण्याची काही आवश्यकता नाही. मी रणांगणात घेऊन राजकारण खेळतो. त्याच्यामुळे हे आता ते रिक्षातनं फिरायचे, ते गाडीतनं काय फिरतात, हे असलं त्यांना लक्ष लाभ. धन्यवाद, शुभेच्छा. मला ते माहित नाही. मला एवढीच माहिती होती त्यांना मॅजेस्टिक कस्टडी झाली होती, त्यांना पोलीस कस्टडी झाली होती, त्याच्यानंतर जामीन झाला हे पण मला माहित नाही. काय कोर्टाच्या जे काय आदेश असतील त्याबद्दल होईल ना. उच्च न्यायालयाचा जामीन नाकारला, उद्या संपर्क पुकारला होता वैद्यकीय राज्यातल्या सगळ्या डॉक्टर्सनी, पण तो जामीन फेटाळला, रद्द केला वरती मुंबई हायकोर्टाने. काय मला ते माहित नाही. त्याच्यामुळे आताच बोलता बोलता म्हटलं की रायगडच्या पालकमंत्र्यांच्या बैठक संदर्भामध्ये आपली बैठक झाली असं म्हणतात. झालीच ना. पण मग आता नेमकं भरतशेठ गोगावले मी भरतशेठ गोगावले साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांची माझ्या ऑफिसमध्ये बैठक झाली. त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेबांनी समन्वयानं आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी समन्वयानं काही गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आजही मी सांगतो ना, शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून, नेता नाही शिवसैनिक म्हणून, भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी मी ते 3 ते 4 वेळा माननीय फडणवीस साहेबांना देखील भेटलो, त्यांना देखील विनंती केली आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच द्यावं ही आमची ठामपणानं मागणी आहे. आता नेमका चेंडू कोणाच्या कोर्टात आहे, आता तिला सुटेल काय? नाही, याच्यामध्ये निर्णय सुनेत्रा वहिनींनी घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, इकडे देवेंद्रजी आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या तिघांनी मिळून घ्यायचा आहे निर्णय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहर आणि तालुक्याच्या वतीने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय शरद प्रांगण येथे झालेल्या या रक्तदान शिबिरात सकाळपासूनच मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतलाय. आतापर्यंत 1216 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती देण्यात आली आहे. या शिबिराला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट देत रक्तदात्यांचं कौतुक केलंय. तसेच युवा नेते जय पवार यांनीही उपस्थित राहून कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधलाय. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाअंतर्गत आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्हा भाजपच्या वतीने सेवा दशक या उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात विविध सामाजिक आणि लोकउपयोगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण स्वच्छता अभियान, अन्नदान, गरजूंना चष्मे वाटप तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचा समावेश आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार राजेश वानखडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांची प्रतिमा सर्व जनमानसामध्ये देवाभाऊ म्हणून निर्माण झालेली आहे. त्यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे आणि यावेळेला देवाभाऊंचा वाढदिवस संपूर्णतः सेवा दशक, सेवा पंधरवडा म्हणून साजरा करायचा असं भारतीय जनता पक्ष अमरावतीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे. आणि एक संघपणे हा वाढदिवस जनतेच्या सेवेचे कार्यक्रम घेऊन हा केला जाणार. या कार्यक्रमामध्ये विविधता आहे, लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा संपर्काचं माध्यम आहे आणि प्रत्येकाला, प्रत्येक कानाकोपऱ्यामधल्या व्यक्तीपर्यंत सेवेचा अंश पोहोचता यावा हा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमामध्ये
लहान लहान गावामधून कार्यक्रम होतील त्या ठिकाणी जिल्ह्यातला पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहतील आणि आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे जे कार्यक्रम घेतलेले आहेत त्याला प्रोत्साहित करतील आणि त्यामुळे एक संयुक्तपणे हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आपले प्रभारी संजयजी कुटे, दिनेशजी सूर्यवंशी आणि आपले शिवरायभाऊ कुलकर्णी, नंतर किरणभाऊ पातुरकर, तुषार भाऊ आणि यासोबतच सर्व आमदार म्हणजे अध्यक्ष प्रतापदादा अडसर, दुसरे अध्यक्ष बिलावेकर, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार केवलराव काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष डॉक्टर नितीन दांडे, बेळघाटचे अध्यक्ष प्रभुदासजी बिलावेकर ह्या संपूर्णता या समितीमध्ये समन्वयक म्हणून काम करतात आणि सर्वजण एकत्रितपणे हा कार्यक्रम केल्यामुळे एक अतिशय सुंदर संयोजन. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील गाजलेल्या 55 तोळे सोने चोरी प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले. या प्रकरणात न्यायालयात प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्यात आली असून दिग्रस पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादी प्रभाकर मोहनराव देशमुख यांनी 2020 मध्ये मुलाच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमधून काढलेले सुमारे 55 तोळे 100 मिलीग्राम सोन्याचे दागिने स्कूटीच्या डिक्कीतून चोरीला गेल्याचा दावा केलाय. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आली नाही. तसेच चोरीस गेलेलं सोनंही हस्तगत झालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी प्रकरण समरीसाठी पाठवण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयात प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्यात आली आहे. सखोल आणि निष्पक्ष तपासासह संबंधित तपासी अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाची संयुक्त बैठक पार पडली. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतील प्रश्नांवर चर्चा करत 10 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर टाळे ठोक आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला परभणी आणि बीड जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. आंदोलन शांततेच्या मार्गाने आणि मोठ्या संख्येने यशस्वी करण्यासाठी गावनिहाय नियोजन, जनजागृती आणि समाज बांधवांच्या सहभागाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. येणाऱ्या 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या समाजाच्या वतीने आज गंगाखेड येथे बैठक घेण्यात आलेली होती. जेणेकरून याच्या अगोदर 14 दिवसाचं आमरण उपोषण हे अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती संभाजीनगर येथे झालं होतं. परंतु त्याची दखल या प्रशासनानं घेतल्या नसल्यामुळं आम्ही 30 दिवसाचा टायमिंग दिलेला होता. त्या दिवसामध्ये त्याने दखल न घेतल्यामुळं नाईलाज असतो आज रोजी आम्हाला 10 तारखेला ताळी ठोक आंदोलनाचा इशारा देऊन 10 तारखेला आम्ही ताळी ठोक करणार आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. समाज बांधवांनी जास्तीत जास्त समाज बांधवांनी टाळे ठोक आंदोलनासाठी सहभागी व्हावं हीच नम्र विनंती व होणाऱ्या प्रशासनाचा जे बी जुलूम होईल ज्याची बी त्याच्यासाठी तोंड देण्यासाठी आम्ही सर्वात पुढे राहणार आहोत. परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड सर्व जिल्ह्यामधून महाराष्ट्रातून संपूर्ण समाज बांधव एकत्र येणार आहे. परभणी शहरात एटीएम फोडून चोरी करणाऱ्या टोळीचं कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अंबाजोगाई येथील मुख्य आरोपी पूनम सिंह टाका याला अटक केली आहे. आरोपीसह 57,500 रुपयाची रोकड, गुन्ह्यात वापरण्यात आलेले 2 मोटरसायकली आणि गॅस कटर जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपीने परभणीसह नानलपेठ, मुरुड आणि उदगीर येथे एकूण 5 एटीएम फोडल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील इतर 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची पोलिसांनी सांगितलंय.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात तब्बल 15 दिवसाच्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद यासारख्या खरीप पिके धोक्यात आली आहे. मात्र झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांनी या पावसाचं स्वागत केलं असलं तरी खरीप हंगाम सुरळीत राहण्यासाठी पुढील काळातही नियमित पावसाची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त होत आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासात जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतकऱ्यांचं लक्ष आता आगामी पावसाकडे लागलंय. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनात महिला, पुरुष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्मार्ट मीटरची प्रतिकात्मक होळी केली आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनाने ही योजना तातडीने मागे घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत स्मार्ट मीटर योजना बंद करणे, वाढीव वीज बिलांवर नियंत्रण आणणे आणि ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करण्याची मागणी केली आहे. पॅन्थर सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भैकेदार यांच्या आदेशाने व प्रशांत भाऊ पगारे असतील, आमची संपूर्ण नाशिक जिल्ह्याची टीम असेल, आज इथं येवला येथे MECB बोर्ड इथं आम्ही मोर्चा काढून या सरकारचा असा निषेध व्यक्त केला आहे. आणि आज या सरकारच्या मीटरच्या आज आम्ही इथं होळी पेटून त्याला लाता मारून त्याचा निषेध व्यक्त केला आहे. कारण की या सरकारने इतका अन्याय केला आहे येवल्याच्या जनतेवर की जिथं 6,000 रुपये बिल यायचं, आता लोक स्वतःहून MECB बोर्डमध्ये येत आहे का आम्हाला 40,000 रुपये, हे बघू शकता तुम्ही माझे पत्रकार बांधव, 40,000 रुपये एकेकाला बिल येतं. आता मला सांगा, येवल्यामध्ये कोणती इंडस्ट्री नाही, काय नाही. आता मला सांगा, हे गोरगरीब लोक हे 40,000 रुपये बिल भरणार कसं काय? इथं कमीत कमी 600-700 रुपये रोज कमवायला जनप्रतिनिधी आहे. आणि आता अजून एक माझी मागणी आहे का पैठणी मागायसाठी 200 मिनिट इथं फ्री असून, त्यांना 200 मिनिट युनिट फ्री असून सुद्धा मला सांगा का इथं 5-6 रुपये बिल येत असन तर पैठणी कारागिरांनी करायचं काय? इथल्या दुकानदारांनी आणि गरीब वर्गाने शेतकऱ्यांनी करायचं काय? या सरकारचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आम्ही मीटरची होळी करून जाहीर निषेध करत आहे. तसं बी यानंतर झालं कधी वाढू बिल आले तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही किंवा या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजीनगर येथे मराठी फिल्म इंडस्ट्री बचाव आंदोलनाच्या वतीने मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मराठी चित्रपट सृष्टीसमोरील विविध प्रश्न, संघटनात्मक बळकटी, जिल्हा समन्वयकांची निवड, आंदोलनाची पुढील दिशा आणि शासनाकडे मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मराठवाड्यातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. मराठी चित्रपट सृष्टी अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आज छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 19 जुलै रविवारी आम्ही प्राथमिक नियोजन बैठक आयोजित केली. आमच्या बैठकीचा उद्देश असा आहे की कलाकारांकडे आणि सांस्कृतिक क्षेत्राकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करते आणि महाराष्ट्र शासन जवळपास गेल्या 10 वर्षात नुसत्या एवढ्या घोषणा केलेल्या आहेत. जर तुम्ही GR बघितले किंवा त्यांच्या बाईट वगैरे बघितल्या तर त्यातल्या एकही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाहीये. 2024ला सांस्कृतिक धोरण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं, तर त्या सांस्कृतिक धोरणाची किती अंमलबजावणी झाली हा मोठा प्रश्न आहे. तसेच 2019ला त्यांनी चित्रपट सृष्टीला अनुदान हा विषय जाहीर केला की अ वर्ग चित्रपटांना 40 लाख अनुदान, ब वर्गांना 30 लाख अनुदान. पण प्रत्यक्षात जेव्हा अनुदान दिलं तर त्यावेळी अनुदान फक्त त्यांनी 10 लाख आणि 5 लाख एवढंच दिलं. म्हणजे तुम्ही शासन निर्णय काढता 40 लाखाचा आणि अनुदान देता 5 लाखाचं, तर ही एक प्रकारची फसवणूक आहे. सांस्कृतिक क्षेत्राकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करते आणि यामुळे आम्ही आज सर्व महाराष्ट्रातून कलाकार एकत्र येत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात आमची बैठकी चालू आहेत आणि बैठक झाल्यानंतर आम्ही एकत्रित पावसाळा संपल्यानंतर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. आमच्या आंदोलनाची रूपरेषा अशी, आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, कोणत्याही संस्थेच्या विरोधात नाही, आम्ही कलाकार म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि शासनाने सांस्कृतिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे आम्ही हा आवाज उठवत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, मराठी चित्रपटांना प्राईम टाइम द्या, मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपटांना देऊ नका. जे नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहांची सुधारणा करा. अतिशय बिकट अवस्था आहे नाट्यगृहामध्ये.
म्हणजे जर तुम्ही विचार म्हणला ना, तर राजाचं काम काय, राजाने प्रजेत आला पाहिजे. रयतेचा राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना बघतो. अहो, ह्या मंत्र्यांनी येऊन बघितलं तरी पाहिजे नाट्यगृहात नेमकी काय अवस्था आहे. जास्त नाही, तुम्ही ज्या नाट्यगृहात जाऊन कधी भाषण करत असाल ना, त्या पाठीमागे जाऊन बघा की रियालिटी काय आहे. तुम्ही ज्या मेकअप रूम मध्ये जाऊन जर कंगवा फिरवायला गेला तरी ते आरसे तुटलेले आहेत, इतकी बिकट परिस्थिती आहे. पावसाळा चालू झाला ना, तर त्या नाट्यगृहातल्या निम्म नाट्यगृह गळतायत. ज्या खुर्च्या बसल्यात ना, त्या खुर्च्यातल्या कुशन खराब झालेले आहेत, वास मारतात ते कुशन. म्हणजे दुर्लक्ष दिलंच नाहीये. जर यासाठी आहे ना 1986 नंतर 2026 40 वर्षानंतर हे आंदोलन उभं राहते, संकट उभं राहते. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय. आता आम्ही 6 विभागात काम करतोय. कोकण, मराठवाडा, नाशिक, नागपूर, अमरावती, पश्चिम महाराष्ट्र आणि यातील कलाकार एकत्र आणतोय. आणि हे कलाकार आल्यानंतर राज्यस्तरीय बैठक आमची पुण्यात होणार आहे. त्या पुण्यात राज्यस्तरीय बैठकीला आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. 23 ऑगस्टचं नियोजन आहे आमचं राज्यस्तरीय बैठकीचं. काय वाटतंय, मराठी चित्रपट सृष्टीला भरवाडीचे दिवस होते त्यावेळेस आपल्याकडे एवढं प्रगत तंत्रज्ञान वापरून जिल्हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आघाडीवर होता. आज मुंबई पुण्याची मक्तेदारी वाढली अशी ओरड होते. काय वाटतं? काय झालंय सर, 1986 पर्यंत मराठी चित्रपट सृष्टीसाठी आवाज उठवणारे बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते. त्यांच्याबरोबर दादासाहेब कोंडके होते. म्हणजे दादासाहेबांना जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा बाळासाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि त्यामुळं आता जी अडचण आहे की बाबा मराठी चित्रपटांना डावलं जातं, बाळासाहेबांमुळे ते बाळासाहेब होऊन देत नव्हते. जी काही अडचण येत होती ती बाळासाहेब थांबवत होते. आता काय झालंय, जर एखादा निर्माता किंवा एखाद्या संस्थेला प्रॉब्लेम आला तर त्यांच्यासाठी ठाम भूमिका कोण घेते. उदाहरणार्थ, जर एखाद्या चित्रपटाचे पिक्चर काढले गेले, टीडीएम नावाचा एक पिक्चर आलेला, भाऊसाहेबांनी तो पिक्चर लॉन्च केलेला, ते अक्षरशः रडले. एवढी वाईट अवस्था. म्हणजे तो नौका निर्माता नव्हता, त्याने बबन ख्वाडा सारखे चांगले दर्जादार पिक्चर करून त्या व्यक्तीला जरी अडचण असेल, जर त्या व्यक्तीला अडचण असतील तर नवीन निर्मात्याने काय करायचं. एकंदरीत महाराष्ट्र शासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि शासनाला हे लक्ष द्यावं लागणार आहे. कारण इथं प्रश्न हजारो घरातल्या पेटत्या चुलींचा आहे. म्हणजे कलाकाराला काय त्याचं घर नाही का, त्याला काय संसार नाही का, त्याने सगळं वारावर सोडले. हौशी कलाकार म्हणून त्यांना आयुष्यभर काय हौसच करायची का. नुकतेच मराठी चित्रपट सृष्टीच्या निवडणुका पार पडल्या. असं नसतं, या निवडणूक आरोप कर्त्यावरच जास्त करतात आणि मराठवाड्यातील मतदारांना मतापासून वंचित ठेवल्या गेल्याची तक्रारी. सर, मी या विषयावरती काही बोलणार नाही, कारण हा विषय वेगळा आहे. आता आमचं जे चाललंय ते महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी एक विनंती करेन की मराठी चित्रपट महामंडळाने ब वर्ग जे सभासद आहेत 45,000, त्या सभासदांना पण इन्क्लूड करून घेतलं पाहिजे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेत लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली आहे. नगराध्यक्ष अशोक रामजी बाबू असाटी यांनी डेकोरेशन आणि कॅटरिंगच्या 16 लाख रुपयाच्या बिलासाठी 3,20,000 रुपयाची मागणी केल्याची तक्रार एका कंत्राटदाराने ACBकडे केली होती. मात्र तक्रारीच्या आधारे ACBच्या गोंदिया पथकाने 18 जुलै रोजी नगराध्यक्षांच्या कार्यालयात कार्यवाही केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर तिरोडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नगर परिषद प्रशासन आणि राजकीय वर्तुळात या चर्चेला उधाण आलंय. नांदेडमध्ये संध्याताई फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने आयोजित रंगभरण स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडलाय. शहरातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्पर्धेचं उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आमदार बालाजी कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नांदेड उत्तर मतदारसंघातील शाळा टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. तर संध्याताई फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर यांनी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केलाय. अशा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलंय. संध्याताई फाउंडेशन यांच्या मार्फत जे रंगमंच
जे रंग चित्रकला यांचा कार्यक्रम त्या निमित्ताने स्पर्धेचं आयोजन केलं. त्याच्यातून जे विद्यार्थी फर्स्ट आणि सेकंड यांचे बक्षीस वितरण आयोजित केलं. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला माझ्या सर्व काही खांद्याला खांदा लावून काम करणारे संध्या कल्याणकर, तसेच आमच्या भोकरच्या आमदार आमच्या ताई शंकरराज चव्हाण, तसेच गुरुसाहेब DSP, तसेच सर्व शिक्षणाधिकारी फुटाले मॅडम, तसेच महापालिकेचे सुद्धा शिक्षणाधिकारी मंदारगे मॅडम आणि महापौर सुद्धा मुळेताई, सर्व पदाधिकारी, आमचे चित्रकलेचे जे खरे त्यांनी साथ देणारे आमचे सूर्यवंशी सर, सर्व या कार्यक्रमाला सहकार्य करणारे या संध्याताई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सर्व टीम यांची, आमचे प्रकाश पाटील हो, कासाळीकर हो, सर्व तोरवताई हो, यांनी शारदाताई हो, यांनी जे काम केलं या स्पर्धेसाठी भाग घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून ताईच्या त्यांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल सगळ्याचा आभार मानतो. याच्यातून एकच आहे की आपली कला, चित्रकला, आपल्या अंगातले गुण खरंच याच्यातून या उपक्रमातून लक्षात आले की जे विद्यार्थ्यांना आपल्या येणाऱ्या काळामध्ये चांगले घडले पाहिजेत, चांगले संस्कार लागले पाहिजेत. या खरंच मी संध्याताईचं आमचं कौतुक करतो की या निमित्ताने की खूप चांगला उपक्रम त्यांनी हे राबविलेला आहे. हे खरं तर उपक्रम आम्ही राबवायला पाहिजे. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि राजकारणापेक्षा बाहेर जाऊन काम करणारे आहेत. राजकारण कमी करतात, समाजसेवा जास्त करतात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून मला मदत करत असतात. मी 100% त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या सहकार्य सगळ्याच्या पाठीशी आहे. आणि एवढंच सांगतो की एक नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मला एक आम्हाला चांगले शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घेऊन चांगले या भागातून विद्यार्थी घडले पाहिजेत. डॉक्टर, अधिकारी, IAS विद्यार्थी या नांदेड उत्तर मतदारसंघातून घडले पाहिजेत. ठीक आहे, नांदेडचा विकास तर नांदेड उत्तर मतदारसंघातून विकास केला, मात्र शैक्षणिक विकास, आरोग्य सुद्धा दवाखाना, मोठा रुग्णालय आणले. आता शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही भाग घेत आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र सुद्धा या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करील. या निमित्ताने सांगतो आम्ही दोघंही, आमचे सगळं परिवार या नांदेड उत्तर मतदारसंघाच्या पाठीशी. येणाऱ्या काळात या नांदेड उत्तर मतदारसंघातले, गावातले असो, शहरातले हो, आम्हाला डिजिटल जी शाळाला निधी उपलब्ध करून शासनाकडून जेवढा होईल तेवढा आम्ही याचा पाठपुरावा करून या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये डिजिटल शाळा बनल्या पाहिजेत. जशी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वागी येथे खूप मोठी शाळा आहे, आम्ही बांधकाम सुद्धा तिथं चालू आहे. तिथं डिजिटल जे शहरात शाळा नाही तशी शाळा मी बनविणार आहे. येणाऱ्या काळामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वागी जिल्हा परिषद शाळेचं 100% विकास करेल आणि या शाळेतून विद्यार्थी चांगले घडतील. शहरात येण्याची गरज नाही, शहरात ग्रामीणतून विद्यार्थी घडतील. या निमित्ताने दाखविणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि सुंदर शाळा या नांदेड जिल्ह्यामध्ये वागी येथे बनविणार आहे. पूर्ण माझा जेवढा निधी येईल त्या शाळेला वापरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या शाळेतून विद्यार्थी घडतील. या निमित्ताने सांगतो. खरंच या निमित्ताने कौतुक होतं की संध्या कल्याणकर आगळे वेगळे उपक्रम राबवित असतात. महिलेला सक्षम करणं, ते महिलेचं हात मजबूत करणं, आर्थिक मजबूत करणं, हे त्यांनी कार्यक्रम, गिरण्याचा उपक्रम हो, मशीनचा उपक्रम आणि असे उपक्रम, चांगले उपक्रम त्यांच्या याच्यामध्ये विचारामध्ये आहेत. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही या मतदारसंघाला चांगले विचार देऊन मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करीन. या निमित्ताने सांगतो आज विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक करतो या निमित्ताने की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे या स्पर्धेतून जे भाग घेतलेले आहे त्यांचं कौतुक करतो, नाही घेतले त्यांचंही कौतुक करतो आणि जे स्पर्धेमध्ये जे भाग आले नाही त्यांचं कौतुक करतो. येणाऱ्या काळात 100% विद्यार्थ्यांना वाव भेटेल, कलेला वाव भेटेल आणि या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये 100% विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. तर आजच्या बातम्या गावाकडच्या या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.